BSc 1 semester 2. Name of the paper Mineralogy, and today's topic is cleavage and fracture. We have already seen 4 physical properties of minerals, that is color, streak, luster and form. The next 2 properties are cleavage and fracture. What is cleavage? क्लिवेज म्हणजे काय, तर प्रत्येक मिनरल तयार होत असताना त्याच्यामध्ये इनहेरंट म्हणजे तयार होत असतानाच तयार झालेले असे प्लेन्स ऑफ विकनेसेस, म्हणजे अशा काही प्लेन्स की त्या प्लेन्स वर मिनरल सहजपणे ब्रेक होऊ शकतो. अशा प्लेन्स म्हणजेच क्लिवेज, प्लेन्स किंवा नुसतं क्लिवेज. म्हणजेच क्लिवेज इज द टेंडन्सी ऑफ द मिनरल टू ब्रेक इझिली अलॉंग फ्रॅक्चर्स और प्लेन्स. क्लीव नावाचा एक शब्द आहे. क्लीव म्हणजे टू ब्रेक और टू स्प्लिट, म्हणजे तुटणे किंवा अलग होणे, आणि त्याच्यावरून हा शब्द तयार झालेला आहे क्लिवेज. क्लिवेज म्हणजे काय, अ प्लेन अलॉंग विच अ मिनरल ब्रेक्स इझिली. अशी एक प्लेन ज्या प्लेनवर मिनरल अगदी इझिली ब्रेक होऊ शकतो किंवा स्प्लिट होऊ शकतो. आता सगळेच मिनरल क्लिवेज दाखवतात असं नाही. जे मिनरल क्रिस्टलाइन असतात, क्रिस्टलाइन हा फॉर्म आहे, आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. क्रिस्टलाइन म्हणजे काय, तर क्रिस्टलाइन म्हणजे क्रिस्टल वेल डेव्हलप असतील, चांगल्या आकाराचे क्रिस्टल जर तयार झालेले असतील तर त्या फॉर्मला म्हणतात क्रिस्टलाइन फॉर्म. हे क्रिस्टलाइन फॉर्म असणारे मिनरल जनरली क्लिवेज दाखवतात, पण प्रत्येक वेळेस दाखवतीलच असं नाही. फॉर एक्झाम्पल क्वार्ट्जचं क्रिस्टल असतो पण त्याला क्लिवेज नाही आहे, पण जनरली क्रिस्टलाइन फॉर्म असणारे मिनरल क्लिवेज दाखवतात. आता क्लिवेजचे 3 टाईप्स आहेत. म्हणजे किती प्लेन्स आहेत अशा की ज्या प्लेन्सच्या वर किंवा अलॉंग मिनरल इझिली ब्रेक होऊ शकतो. अशा 1, 2 किंवा मॅक्झिमम 3 प्लेन्स असतात. एक प्लेन जर असेल तर त्याला आपण म्हणतो 1 सेट ऑफ क्लिवेज. इथे दाखवलेलं आहे बायोटाइट अँड मस्कोबाइट. एक सेट म्हणजे अशी एकच प्लेन आहे ज्या प्लेनवर तो तुटू शकतो. 2 सेट्स म्हणजे अशा 2 प्लेन्स असतात. फॉर एक्झाम्पल इथं दाखवलं आहे ऑर्थोक्लेज अँड प्लॅजिओक्लेज. हा रेड कलरचा जो मिनरल दिसतोय तो ऑर्थोक्लेज आहे, आणि 2 प्लेन्स आहेत त्याच्या बाजूला दाखवलेले आहेत 2 प्लेन्स कशा आहेत त्या. या 2 पद्धतीने हा मिनरल ब्रेक होऊ शकतो. आणि तिसरा जो आहे तो 3 सेट्स. इथं ॲम्फिबोल, त्याच्या आधी इथं ॲम्फिबोल ग्रुपचा एक मिनरल आहे हॉर्नब्लेंड, किंवा ऑगाइट नावाचा एक मिनरल आहे पायरोक्झिन ग्रुपचा. त्याच्यामध्ये सुद्धा 2 सेट असतात. फक्त आता ह्या ऑर्थोक्लेज आणि हॉर्नब्लेंडमध्ये डिफरन्स काय, तर क्लिवेज अँगल जो आहे तो वेगवेगळा आहे. इथं आहे 90 डिग्रीचा, म्हणजे 2 क्लिवेज प्लेन्स ज्या आहेत त्या परपेंडिक्युलर आहेत एकमेकांना, आणि इथं जे आहे ते 124 डिग्रीचा अँगल आहे हॉर्नब्लेंडमध्ये. याला म्हणायचं 2 सेट्स ऑफ क्लिवेज. आणि त्यानंतर आहे 3 सेट्स ऑफ क्लिवेज, म्हणजे 90 डिग्रीमध्ये क्युबिकल ब्लॉक्स तयार होतात. क्यूब असे वेगवेगळे तयार होतात त्या मिनरलचे, त्याला म्हणायचं 3 सेट्स ऑफ क्लिवेज. किंवा कॅल्साइट नावाचा मिनरल आहे, त्याला पण 3 सेट्स आहेत, म्हणजे 3 डायरेक्शनमध्ये तो ब्रेक होऊ शकतो, आणि असं क्युबिकल पॅटर्नमध्ये तो ब्रेक होतो. इट इज कॉल्ड एज 3 सेट्स ऑफ क्लिवेजेस. म्हणजे थोडक्यात क्लिवेज म्हणजे काय, तर प्लेन ज्या प्लेनवर तो मिनरल इझिली तुटू शकतो किंवा बाकीच्या मिनरलपासून एकच पार्ट त्याचा
वेगळा होऊ शकतो, म्हणजे स्प्लिट होऊ शकतो. आणि त्याचे 3 टाईप्स, 1 सेट म्हणजे एक डायरेक्शन फक्त क्लिवेजची किंवा वीक असणारी, 2 सेट म्हणजे अशा 2 डायरेक्शन, आणि 3 सेट म्हणजे असे 3 डायरेक्शन्स. आता नुसतं पण डिस्क्राईब केलं जातं काही वेळेला क्लिवेज, म्हणजे परफेक्ट, गुड, पुअर, इनडिस्टिंक्ट वगैरे अशा पद्धतीने, म्हणजे सेटच्या फॉर्ममध्ये डिस्क्राईब न करता, म्हणजे परफेक्ट क्लिवेज. परफेक्ट क्लिवेज म्हणजे काय, 3 सेट्स असतील, फॉर एक्झाम्पल आत्ता सांगितलं पायराईट किंवा कॅल्साईट, तर त्याला म्हणतात परफेक्ट क्लिवेज. 2 सेट्स असतील, जसं आपण आत्ता बघितलं ऑर्थोक्लेज, प्लॅजिओक्लेज, फेल्सपार ग्रुपचे मिनरल आहेत, त्याला म्हणायचं गुड क्लिवेज. एकच क्लिवेज प्लेन असेल तर त्याला म्हणायचं पुअर क्लिवेज. इनडिस्टिंक्ट म्हणजे काही मिनरलमध्ये क्लिवेज प्लेन असते पण ती सहजासहजी लक्षात येत नाही, आपण ते आयडेंटिफाय करू शकत नाही, त्याला म्हणायचं इनडिस्टिंक्ट. आणि नन म्हणजे क्लिवेज ॲब्सेंट, फॉर एक्झाम्पल क्वाड्स, म्हणजे त्याच्यामध्ये असे कुठलेही प्लेन्स दिसत नाहीत. ही झाली क्लिवेज प्रॉपर्टी मिनरलचे. आता नेक्स्ट प्रॉपर्टी आहे फ्रॅक्चर. आता फ्रॅक्चर म्हणजे काय, तर एखादा मिनरल ब्रेक केल्यानंतर त्याचा वरचा जो सरफेस आहे त्याचा ॲपिअरन्स कसा आहे, तो सरफेस कसा दिसतो, तो स्मूथ आहे का, तो इरेग्युलर आहे का, त्याच्यावर काही लाईन्स दिसतात, हे जेव्हा आपण डिस्क्राईब करतो त्यावेळेला आपण काय सांगत असतो, त्या मिनरलचं फ्रॅक्चर. मीन्स ॲपिअरन्स ऑफ द ब्रोकन सरफेस ऑफ द मिनरल इज कॉल्ड ॲज फ्रॅक्चर. ब्रेक केल्यानंतर मिनरल कसा दिसतो, त्याचा सरफेस कसा दिसतो, त्याचं डिस्क्रिप्शन म्हणजे फ्रॅक्चर. काही मिनरल जे असतात ते स्मूथ असतात, काही असतात ते एकदम खडबडीत असतात, काही ह्याच्यावर कॉन्सन्ट्रिक लाईन्स असतात, काही असे डस्टसारखे दिसतात, म्हणजे त्यांचा सरफेस डस्टसारखा दिसतो. त्याच्यावरून काही टाईप्स केलेले आहेत फ्रॅक्चरचे. पहिला टाईप आहे कन्कॉर्डल. इथं फ्लिंट नावाचं मिनरल दाखवलं आहे आणि त्याच्यावर काही लाईन्स दिसत आहेत आपल्याला. तर ह्या लाईन्स ज्या आहेत किंवा कॅव्हिटीज ज्या आहेत त्या एकातून एक अशा निघाल्यासारख्या आहेत किंवा तयार झाल्यासारख्या दिसतात, त्याला म्हणायचं कॉन्सन्ट्रिक लाईन्स. म्हणजे जेव्हा ब्रेक केल्यानंतर मिनरलच्या सरफेसवर अशा कॉन्सन्ट्रिक लाईन्स दिसतात त्यावेळेला त्या फ्रॅक्चरला आपण म्हणतो कन्कॉर्डल फ्रॅक्चर. अशा लाईन्स जर थोड्या इरेग्युलर असतील किंवा थोड्या इम्परफेक्ट असतील तर त्याच फ्रॅक्चरला आपण म्हणतो सब कन्कॉर्डल फ्रॅक्चर. इथं ब्रोकन सरफेस दाखवलेला आहे आणि कॉन्सन्ट्रिक लाईन्स दिसत आहेत सेमी सर्क्युलर. It is called as conchoidal fracture. If it is not properly developed, it is called as subconchoidal fracture. Then अर्धी, like a chalk. आपण खडू जर तोडून बघितलं तर त्याचा सरफेस कसा दिसतो आपल्याला, इट appears dusty. This fracture is called as अर्धी, म्हणजे मातीसारखा दिसतो किंवा डल दिसतो. असं जर सरफेस दिसत असेल तर त्याला म्हणायचं अर्धी फ्रॅक्चर. त्याच्यानंतर हॅकली. हॅकली याचा अर्थ काय, निडलसारखे शार्प किंवा इरेग्युलर असे प्रोजेक्शन्स दिसतात आपल्याला त्याच्या सरफेसवर. म्हणजे मिनरल ब्रेक केला आणि बघितलं तर त्याच्यावर असे शार्प प्रोजेक्शन्स किंवा लाईन्स दिसतात. अशा प्रकारच्या फ्रॅक्चरला म्हणायचं हॅकली फ्रॅक्चर. एक्झाम्पल ॲस्बेस्टॉस. फायबरस मिनरल आहे तो, त्यामुळे तो ब्रेक केल्यानंतर असे टोकदार असे फायबर्स दिसतात. इट इज कॉल्ड ॲज हॅकली फ्रॅक्चर. त्याच्यानंतर एक प्रकार आहे स्प्लिंट्री. स्प्लिंट्री म्हणजे
वूडसारखा सरफेस दिसतो, म्हणजे लाकूड जसं दिसतं आपल्याला तशा टाईपचा ॲपिअरन्स त्या सरफेसचा दिसतो आपल्याला मिनरल आपण एकदा ब्रेक करून बघितल्यानंतर. तर त्या उडी ॲपिअरन्स दाखवणाऱ्या मिनरलला किंवा फ्रॅक्चरला म्हणायचं आहे स्प्लिंटरी फ्रॅक्चर. एक्झाम्पल कायनाईट. कायनाईट नावाचा एक मिनरल आहे, तो बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल वूडसारखा तो दिसतो आणि त्या फ्रॅक्चरला म्हणायचं स्प्लिंटरी. त्याच्यानंतर अनइवन. अनइवन म्हणजे जेव्हा जो सरफेस आहे ब्रेक केलेला तो अतिशय रफ आहे, इट इज फुल ऑफ इलिव्हेशन्स अँड डिप्रेशन्स अँड व्हेरी रफ, इट इज कॉल्ड एज अनइवन फ्रॅक्चर. एक्झाम्पल ऑर्थोक्लेस. मोस्ट ऑफ द मिनरल्स शो अनइवन फ्रॅक्चर. बरेचसे मिनरल जे आहेत ते असे खडबडीत सरफेस किंवा पृष्ठभाग दाखवतात ब्रेक केल्यानंतर आणि त्यांचं फ्रॅक्चर आपण डिस्क्राईब करतो अनइवन म्हणून. आणि ह्याच्या विरुद्ध अजून एक प्रकार आहे अनइवनच्या एक्झॅक्टली अपोजिट, दॅट इज इवन. जेव्हा मिनरलचं सरफेस तोडून आपण बघितलं तर एकदम स्मूथ आहे, त्याच्यावर कुठल्याही इरेग्युलरिटीज नाही आहेत, अजिबात रफ नाही आहे, एकदम स्मूथ सरफेस असेल तर त्या फ्रॅक्चरला आपण म्हणतो इवन फ्रॅक्चर. हे सगळे मेन टाईप्स आहेत फ्रॅक्चरचे. इवन, अनइवन, कन्क्वायडल. कन्क्वायडल वेल डेव्हलप झालं नसेल तर त्यालाच आपण म्हणतो सब कन्क्वायडल. चॉकसारखा किंवा डस्टसारखा सरफेस असेल तर अर्धी. निडलसारखे प्रोजेक्शन्स असतील तर हॅकली. लाकडासारखा दिसत असेल तर स्प्लिंटरी. आणि एकदम खडबडीत रफ असेल तर अनइवन. These are the main types of fracture. In today's lecture we have seen two main properties, cleavage and fracture.